कुरुंदवाड शहरात घरगुती गॅस सिलेंडरच्या काही रिक्षा चालकांच्या माध्यमातून काळाबाजार सुरू आहे। नांदणी, शिरोढोण व शिरोळ परिसरातून गॅस टाक्या आणून त्या कुरुंदवाडमध्ये 2,000 रुपयांपेक्षा अधिक दराने विकल्या जात आहेत। ही विक्री रात्रीच्या सुमारास गुप्तपणे होत असल्यानं प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शहरातील बागवान गल्ली परिसरात चिकन दुकानाच्या आडोशाला राहणारा एक रिक्षा चालक या व्यवहारात सक्रिय आहे। संबंधित व्यक्ती रात्री उशिरा काही ठराविक ग्राहकांना सिलेंडर पुरवत असल्यानं हा प्रकार संघटित स्वरूपाचा असल्याचा संशय व्यक्त होतोय। सध्या गॅस सिलेंडरची उपलब्धता मर्यादित असल्यानं नागरिकांना जास्त दर मोजावे लागतात। या परिस्थितीचा गैरफायदा घेत काळाबाजार सुरू असल्याचं दिसून येत आहे। हे सिलेंडर नेमकं कोण पुरवतं व कोणत्या एजन्सीतून बाहेर पडतात याबद्दल स्पष्टता नसल्यानं संबंधित रिक्षा चालकाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करून एजन्सीची चौकशी करण्याची मागणी होती आहे। काळाबाजार करणाऱ्या रिक्षा चालकासह संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते आहे। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।